ही कथा आहे माझ्याकडे काम करणाऱ्या कामवाली बाईची। आमचे आजोबांनी घेतलेले घर होते जिथे आम्ही राहत होतो। घर फार मोठे आहे म्हणून त्याला तोडून आम्ही बिल्डरच्या सहमतीने फ्लॅट बनवले। आमचे 5 मंजिलचे फ्लॅट होते, त्यातले 2 मंजिले आमचे होते आणि बाकी विकले। आमच्या एका फ्लॅटमध्ये भाडेकरू राहायचे आणि एका मध्ये आम्ही। मला माझ्या आईच्या हातचे जेवण फार आवडत होते, पण आई ताईचे लग्न झाले तेव्हापासून जास्त बाहेर राहू लागली, कारण माझ्या ताईचा नवरा जास्त बाहेर असायचा आणि आता ताई प्रेग्नंट पण होती। आई ताईकडे असेल तेव्हा जेवण बाहेरून बोलवावे लागत होते, म्हणून आईने जेवणासाठी मोलकरीण ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आईने एक मोलकरीण शोधली। मी पहिल्यांदा त्या मोलकरीणला बघून पाहतच राहिलो, कारण ती कोणत्याच गोष्टीवरून मोलकरीण वाटत नव्हती। तिची पर्सनॅलिटी फारच छान होती, तसेच ती गोरी पण जास्तच होती। ती एवढी गोरी होती की तिला राग जरी आला तर तिचा चेहरा लाल व्हायचा आणि तिने पहिल्या दिवशी जेवण पण छान बनवले। आईने मला ती गेल्यावर विचारले, जेवण कसे होते? मी आईला म्हणालो, जेवण फारच छान होते आणि तुझ्यासारखेच बनवलेले वाटत होते। म्हणून आईने तिला जेवणासाठी कामाला ठेवले। आता आईला ताईकडे जायचे होते, म्हणून ती आमच्या सर्व सोय करून जाणार होती, कारण माझे बाबा काही वर्षाआधी वारले होते आणि आता आई, मी आणि आजोबा घरी राहत होतो। काही दिवसांनी आई तिला समजून सांगू लागली, आता तुलाच घरचे सर्व सांभाळावे लागेल, कारण घरी मी राहणार नाही। तसेच थोडे माझ्या मुलाकडे आणि आजोबाकडे सुद्धा लक्ष ठेवशील, तुला वेळेवर पैसे मिळत जाणार। तिने पण आईच्या सर्व गोष्टीला हो म्हणाली आणि आई काही दिवसानंतर ताईकडे निघून गेली। मला आजपर्यंत तिचे नाव सुद्धा माहित नव्हते आणि तिला येऊन 8 दिवस होऊन गेले होते। आई गेल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली आणि म्हणाली, काय बनवायचे आहे जेवणात सांगा। तर मी तिला म्हणालो, आधी तुमचे नाव तर सांगा, मला जर तुम्हाला हाक मारायची असेल तर कोणत्या नावाने मारणार? तर तिने छोटी स्माईल दिली आणि म्हणाली, माझे नाव प्रीती आहे। नंतर मी तिला जेवणात काय बनवायचे ते सांगितले। ती सुरुवातीला रोज आपले काम करायची आणि निघून जायची। माझ्याशी जास्त बोलत नव्हती, पण आजोबा सोबत बोलायची। मला ते नेहमी तिच्याकडे पाहतच राहावे वाटत होते। हळूहळू माझ्या सोबत पण तिचा संवाद होऊ लागला आणि आता तिला आमच्याकडे काम करून 1 महिना पूर्ण झाला होता। मी तिला पैसे दिले आणि म्हणालो, हा पहिल्या महिन्याचा तुमचा पगार। तिने पैसे मोजले आणि जाऊ लागली। मी तिला थांब बोललो आणि अजून 1000 रुपये दिले। तर म्हणाली, हे कशाचे आहे? मी तिला सांगितले, तुम्ही जेवण फार छान बनवता म्हणून तुम्हाला माझ्याकडून। तर ती हसून माझे आभार मानू लागली, पण तिच्या चेहऱ्यावर ते जास्तीचे मिळालेले पैसे बघून फारच आनंद दिसत होता। म्हणून मी तिला विचारायचे ठरवले, पण ती त्या दिवशी निघून गेली, म्हणून मी विचारू शकलो नाही। दुसऱ्या दिवशी ती कामाला आली आणि नेहमीप्रमाणे जेवण काय बनवायचे विचारू लागली। मी तिला म्हणालो, आधी बसा, मला तुम्हाला काही विचारायचे आहे। तर ती म्हणाली, काय विचारायचे आहे? जेवण तर बरोबर बनत आहे ना? मी तिला बोललो, हो जेवण बरोबर बनते। काल तुम्हाला मी 1000 रुपये जास्त दिले तर तुम्ही फारच खुश झाले होते, म्हणून तुम्हाला त्या खुशीबद्दल विचारायचे होते। तर म्हणाली, मला पैसेच महत्त्व माहित आहे, कारण मला घराचे भाडे द्यावे लागते, तसेच घरचा सर्व खर्च पाहावा लागतो, म्हणून मला त्या 1000 रुपयाची किंमत समजते। आता मी तिला विचारले, तुमचा नवरा काही देत नाही का? तर म्हणाली, तो असेल तेव्हा काही देणार ना? तर मी तिला बोललो, का बर असे? तर म्हणाली, माझी ओळख माझ्या नवऱ्यासोबत ऑनलाईन झाली होती आणि आम्ही खूप दिवस बोललो। तो मला आपल्याबद्दल फार मोठेपणा सांगत होता। माझ्याकडे गाडी आहे, तसेच माझे काम फार मोठे आहे आणि माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलायचा। 1-2 वेळा भेटायला आला तर मला फार मोठे गिफ्ट घेऊन आला होता। मला वाटले तो फार चांगला आहे। मला पण त्याच्यावर विश्वास झाला। माझ्या घरची परिस्थिती पण बरोबर नसल्यामुळे मला वाटले, माझे लग्न झाले तर ती पण थोडी सुधारेल आणि नंतर आमचे लग्न झाले। लग्नानंतर त्याचे खरे काय समोर आले। त्याला माझे रूप फार आवडले होते, म्हणून त्याने माझ्या सोबत खोटं बोलला। त्याचे ना स्वतःचे घर होते ना अजून काही, आणि हळूहळू माहित झाले की तो असाच इतरांना फसवतो म्हणून। आता मला एक छोटा मुलगा आहे,
आणि आई पण माझ्या सोबत राहायला आली आहे. मला तिच्या या गोष्टी ऐकून फार वाईट वाटले. मी तिला म्हणालो, तुमचे आयुष्य फारच कठीण झाले आहे. मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितले तेव्हा मला कळले की तुम्ही असे काम सुरुवातीपासून करत नसाल. तिने या सर्व गोष्टी सांगितल्यावर जेवण बनवायला गेली, पण माझ्या मनात तिच्या बोललेल्या गोष्टी आठवत होत्या. ती गेल्यावर मी आईला कॉल केला आणि तिने सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या. आई तर या सर्व गोष्टी ऐकून अचंबित झाली. मी आईला म्हणालो, आपल्या खाली जो 2 खोल्या आहेत त्या मी तिला देण्याचा विचार आहे. तर आई पण म्हणाली, फार चांगली गोष्ट आहे आणि तिच्याकडून काही दिवस भाडे घेऊ नको. मी एकाला बोलवून रूम साफ केली. त्यानंतर ती आली तेव्हा मी आजोबा सोबत बसून होतो. ती किचन मध्ये जाऊन आपले कामे करू लागली आणि काम झाल्यावर घरी जाण्याच्या तयारीत होती. मी तिला म्हणालो, थांबा, तुमच्या सोबत थोडे काम आहे, आणि तिला बसायला सांगितले. ती बसून होती. मी एक रुमाल आणला आणि तिला म्हणालो, मला हा रुमाल तुमच्या डोळ्याला बांधायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही दाखवायचे आहे. तर म्हणाली, काय दाखवणार आहे? मी बोललो, अगोदर तुमच्या डोळ्याला बांधू द्या, नंतर तुम्हाला कळलेच. मी तिच्या डोळ्याला रुमाल बांधला आणि तिचा हात पकडून घेऊन जाऊ लागलो. आज पहिल्या वेळेस तिला मी स्पर्श केला होता. त्यानंतर तिला लिफ्ट मध्ये घेऊन गेलो आणि आम्ही खाली आलो. नंतर खोली जवळ तिला घेऊन आलो. मी दार उघडले आणि तिच्या डोळ्याची पट्टी काढली. तसेच तिला बोललो, ही तुमच्यासाठी राहायला घर आहे आणि तुम्हाला याचे भाडे पण देण्याची आवश्यकता नाही आहे. तिला मी असे म्हणताच ती फारच आनंदित झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा झाला होता आणि मी तिच्याकडेच बघत होतो. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. मी तिला म्हणालो, तुम्ही रडत कशाला आहात? तर म्हणाली, हे खुशीचे अश्रू आहे, कारण आपल्याला जर काही गोष्टी कल्पना पण नसते आणि एकदम त्या मिळाल्या तर फारच छान वाटते. तसेच आज मला वाटत आहे. मी तिला म्हणालो, आता लवकरच राहायला या? तर म्हणाली, हो, मी लवकरच येते. त्यानंतर ती आपल्या घरच्यासाठी निघाली. त्या दिवशी नंतर ती माझ्याशी फार चांगल्या पद्धतीने बोलायची. काही दिवसांनी त्या खोलीत राहायला पण आली. तिच्याकडे जास्त सामान पण नव्हते. माझ्या स्टोअर रूम मध्ये खूप सामान पडून होते. मी तिला ते पण दिले. पण ती आणि मी जेव्हा जवळ राहून बोलत होतो तेव्हा मला फार छान वाटत होते, कारण ती अगदी माझ्या गजरेमध्ये नजर टाकून बोलायची. तिचा मुलगा पण अगदी तिच्यासारखा दिसत होता. ती आपल्या मुलाला पण घरी आणू लागली आणि माझ्या आजोबांना एक नवीन लहान मित्र मिळाला, कारण आजोबा त्याच्याशी खेळू लागले. तसेच नेहमी तो घरी येत असल्याने कधी कधी तो आजोबा सोबत बाहेर पण फिरायला जाऊ लागला. एकदा ती मला म्हणाली, मी इथे कामाला आले आणि माझे आयुष्यच बदलून गेले. तुम्ही मला घर दिले, तसेच माझ्या मुलाला आजोबा मिळाले आणि या सर्व गोष्टीमुळे मला फारच आनंद येऊ लागला. मी म्हणालो, तुम्ही मला फार चांगल्या आणि समजदार वाटल्या आणि तुमची स्टोरी ऐकल्यावर मला तर फारच वाईट वाटत होते. म्हणून मी तुमच्यासाठी काहीतरी चांगले करण्याचे ठरवले. तिच्यामध्ये काय होते असे माहित नाही, पण मला ती आवडू लागली होती. आणि एकदा तिचा मुलगा आजोबा सोबत खेळत होता. काही वेळाने घरी जाण्याची जिद्द करू लागला, म्हणून मी त्याला घेऊन तिच्या घरी गेलो. तिचे दार लावलेले दिसले आणि हात लावून बघितले तर ते टेकवले होते. मी त्याला घेऊन आत गेलो आणि तिथले दृश्य बघून माझ्या अंगात सर्वत्र थरकाप सुटला, कारण ती ज्या अवस्थेत होती ती फारच वेगळी होती. पूर्ण चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसत होते आणि त्यामुळे मी आटोक्याच्या बाहेर झालो होतो. ती त्याच स्थितीमध्ये माझ्याकडे बघून आत गेली. आता मी आपल्या फ्लॅट मध्ये आलो होतो, पण ते चित्र माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हते. मला पण फारच वेगळे वाटत होते. आणि 1 तासाने ती कामाला आली. ती माझ्याकडे बघत नव्हती आणि मी तिच्याकडे. त्या दिवशी ती कामे करून निघून गेली, पण काहीच बोलली नाही आणि मला पण तिच्या सोबत बोलण्याची इच्छा झाली नाही. त्यानंतर जेव्हा ती कामाला आली तर गप्पच होती आणि जाताना माझ्या खोलीत येऊन म्हणाली, तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? मी बोललो, तुमची ती स्थिती पाहून मला फारच वाईट वाटत आहे, कारण मला माहिती नव्हते तुम्ही त्या अवस्थेत असाल म्हणून, आणि माझ्या तोंडून निघून गेले की आधीच तुम्ही मला छान वाटता. तर ती म्हणाली, तुम्ही आले तेव्हा तुम्हाला माहित नव्हते, म्हणून यात तुमची चुकी नाही आहे. आणि राहिला प्रश्न माझा छान वाटायचा, तर मला आधीच कळले होते तुमच्या पाण्यावरून.
पण जेव्हापर्यंत तुम्ही काही बोलणार नाही तेव्हापर्यंत मला कळणार कसे? तिचे असे म्हटल्यावर मला फारच आनंद झाला. मी जवळ जाऊन म्हणालो, जेव्हा तुमच्या पण मनात होते तर तुम्ही का नाही मला सांगितले? तर म्हणाली, अशा गोष्टी सांगाव्या लागत नाही, समजाव्या लागतात. मी अजूनच जवळ जाऊ लागलो तर म्हणाली, आता मला जायचे आहे, आणि हसून निघून गेली. मी तिच्या येण्याची वाट बघत होतो, कारण आमच्या मनातल्या गोष्टी बाहेर आल्या होत्या आणि त्यामुळे माझ्या मनात अनेक इच्छा पण बाहेर येऊ लागल्या. तसेच त्या दिवसाच्या दृश्यापासून तर अजूनच त्या गोष्टी आठवत होत्या आणि ती आली. मी तिच्याकडे बघून हसलो तर ती जवळ येऊन बोलली, तुम्हाला तर फार हसू येत आहे. आता मी जवळ घेऊन एकदम त्या लाल अशा गोष्टीवर स्पर्श केला आणि त्यामुळे मला फारच छान वाटू लागले. मी अजूनच तेच करू लागलो. ती पण मला बरोबरीने साथ देत होती. आम्ही अनेक दिवसाच्या त्यानं मिळालेल्या गोष्टींमध्ये प्रवेश करत होतो. मला तर या गोष्टीपासून दूर होण्याची इच्छा होत नव्हती आणि त्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी आलो आणि ते बघून तर अजूनच माझा उत्साह वाढू लागला. कारण आज तर फारच जवळून बघायला मिळत होते. तसेच मिळतच नाही तर मी त्याचा आनंद पण घेऊ लागलो. पण या सर्व गोष्टीमुळे तिला वेगळीच अनुभूती होऊ लागली. तसेच ती स्वतःच मला त्यासाठी तयार करू लागली. आज माझ्या पण सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होताना दिसत होत्या. आम्ही त्या वेळेचा फार चांगल्या पद्धतीने आनंद घेऊ लागलो आणि तो आवाज सर्वत्र दळवळू लागला. पण आम्हाला कशाचीच पर्वा नव्हती आणि तिला तर याच वेळेची आवश्यकता वाटत होती. आता मी शांत राहण्याचे ठरवले, पण ती शांत राहायला तयार नव्हती आणि पुढचे काम ती करू लागली आणि आम्ही त्या वेळेचा आनंद घेऊ लागलो. आम्हाला अनेक दिवसांनी ते मिळाले होते. तसेच त्या दिवसानंतर आम्ही नेहमी त्या आनंदात राहू लागलो. मित्रांनो, गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.